हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण करू देत अशी स्वामींचरणी मी मनोमन प्रार्थना करते आणि आजचा जो आपला विषय आहे त्याकडे वळते. आज आपण पाहणार आहोत शनी जयंतीनिमित्त शनिदेवांना आपण कसे प्रसन्न करू शकतो, एकदम साध्या सोप्या उपायांसहित. जास्त किचकट किंवा जास्त अवघड गोष्टी किंवा न होणारे उपाय न करता एकदम साध्या सोप्या उपायांसहित आपल्या चांगल्या वाईट कर्मांचे दोन्ही कर्मांचे फळ देणारे असे कर्मफलदाता शनी महाराज यांची 6 जूनला जयंती साजरी केली जाते. या दिवशी तुम्ही जेवढे जमेल ना तेवढे शनिदेवांना प्रसन्न करून घ्यायचे आहे. यांना प्रसन्न करून घेऊन त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करायचा आहे आजच्या दिवशी. या दिवशी केलेल्या उपायांचा आपल्या जीवनामध्ये नवीन दिशा दाखवण्यासाठी, आपली लाईफ पूर्णपणे चेंज करण्यासाठी खूपच फायदा होतो. चला तर मग बघूया आजचा आपला महा उपाय काय असणार आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आज प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय तर जरूर सबस्क्राईब करा, सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहितींचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. ज्योतिषशास्त्रानुसार शनी जयंतीला बनत आहेत खूपच अद्भुत असे खास संयोग, ज्यामध्ये जर आपण काही उपाय केले तर त्याचे खूपच चमत्कारिक लाभ आपल्याला शनी महाराज देणार आहेत. ज्यांना शनीची दह्या चालू आहे किंवा कोणाकोणाला 7.5 चालू आहे, तर त्या सगळ्यांसाठी आपण उपाय पाहणार आहोत की शनी महाराजांना आपण कसे खुश करू शकतो किंवा प्रसन्न करू शकतो. आता ढय्या म्हणताल तर कोणाकोणाला चालू आहे? कर्क आणि वृश्चिक राशींना. बऱ्याच जणांना 7.5 चालू आहे हे माहीत असतं, पण ढय्या चालू आहे हे माहीत नसतं. म्हणून मी सांगितलं कर्क आणि वृश्चिक राशींवर सध्या ढय्या चालू आहे. ढय्या किंवा 7.5 मध्ये काय होतं नेमकं, की आपण जे पण आपले काम 2 ते 3 दिवसात होणार आहे ना, ते अगदी 12-13 दिवसांनी होते. इतका विलंब आपल्याला प्रत्येक आपल्या कामामध्ये दिरंगाई आढळते. कारण शनिदेव हे शने म्हणजेच खूपच संत गतीने हळूहळू चालणारे ग्रह आहे. त्यामुळेच प्रत्येक कामामध्ये दिरंगाई होताना आपल्याला दिसते. त्यामुळेच अनेक जण हताश होतात, निराश होतात आणि ते काम अर्धवटच सोडून देतात. पण असं करायचं नाही आहे. शेवटपर्यंत त्या कामामध्ये यश मिळेपर्यंत तुम्हाला ते काम हातात घेतलेलं सोडायचं नाही आहे. त्यामुळेच आपल्याला या गोष्टींचा फायदा आणि चांगलं फळ शनी महाराज आपल्याला देणार आहेत. म्हणूनच ज्यांना ढय्या, 7.5, दशा, महादशा, अंतर्दशा अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या चालू आहेत, त्यांनी शनी जयंतीला निदान एक तरी उपाय केला पाहिजे असे मला मनोमन वाटते. म्हणून एकदम साधा सोपा उपाय मी तुमच्यासमोर किंवा तुमच्या पुढे शेअर करत आहे. तर सगळ्यात पहिला आणि एकदम सोपा उपाय मी तुम्हाला सांगते. सोपा जरी असला तरी खूप पॉवरफुल उपाय आहे हा. अपराजिताचे फूल म्हणजेच निळ्या गोकर्णीचे फूल, जे मी तुम्हाला वारंवार सांगते की शनीचे हे वर्ष आहे, तुम्ही निळ्या गोकर्णीचा वेल घरात लावा. तर त्याच निळ्या गोकर्णीच्या फुलांची माळ तुम्ही स्वतःच्या हाताने बनवायची आहे आजच्या दिवशी आणि शनिदेवांना ही माळ मनोमन अर्पण करायची आहे एकदम तुमच्या मनापासून. आणि यामुळे शनिदेव लगेचच प्रसन्न होतात, कारण त्यांना हे गोकर्णीचे फूल अतिशय प्रिय आहे. कितीही फुले तुम्हाला मिळू द्या, 5, 7, 11, 21, 51 याची माळ बनवा. अगदी एकच फूल मिळाले ना तरी ते तुम्ही मनापासून अर्पण करा. शनी महाराजांना ते नक्कीच आवडणार आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही इथे लक्षात घ्या, जी मी तुम्हाला सांगते की शनिदेवांचे दर्शन हे एकदम समोरून कधीच घ्यायचे नाही. तिरके उभा राहूनच त्यांचे दर्शन घ्यायचे असते. कारण शनी महाराजांची जी नजर आहे ती खूपच तीक्ष्ण नजर आहे. त्यांच्या नजरेसमोर कोणीही उभे राहू शकत नाही. जो त्यांच्या नजरेसमोर आला त्याची क्षणार्धात
राख करण्याची ताकद या नजरेमध्ये असते, हे लक्षात ठेवूनच नेहमी तुम्ही तिरके दर्शन घेतले पाहिजे व वाकून नमस्कार केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जो दुसरा उपाय पाहायचा आहे तो शमीचे झाड, जे शमीचे रोप मी तुम्हाला आणायला सांगितलेले आहे त्याचाच हा उपाय आहे. शमीपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत 5, 7, तुम्ही जेवढे तुम्हाला भेटेल ते जोडीमध्ये तुम्ही शमीपत्र घ्यायचे आहे. शनी महाराजांना हे अर्पण करायचे आहे त्यांच्या चरणाशी. शमीच्या झाडाखाली किंवा शमीच्या रोपाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा आज जरूर लावला पाहिजे तुम्ही. मोहरीचं तेल हे कडू असतं. कडू म्हणजे जेवढ्या पण आपल्या आयुष्यातल्या नको असलेल्या आपल्याला गोष्टी आहेत त्या याद्वारे जळून नष्ट होऊ देत, असं त्यामागची धारणा आहे. म्हणूनच मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की शमीच्या झाडाचे महत्त्व, तुम्ही शमीचे झाड रोपटे घरी आणा म्हणून. कारण दर शनिवारी तुम्ही असा मोहरीच्या तेलाचा दिवा शमीच्या रोपाजवळ झाडाजवळ जर लावला तर तुमच्या जीवनातील सगळ्या गोष्टी नकारात्मक किंवा ज्या तुम्हाला त्रासदायक गोष्टी आहेत त्या जळून खाक होतात व शनी महाराज आपल्यावर सदैव प्रसन्न राहतात आणि आपल्याला शुभफल प्रदान करतात. म्हणूनच तुम्ही शमीच्या झाडाचा हा जो उपाय आहे तो जरूर करायचा आहे. तसेच आणखी एक उपाय तुम्हाला सांगते जो अतिशय प्रभावशाली आहे. आजच्या दिवशी तुम्ही एका स्टीलच्या किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये, असं जे वाटका वगैरे असतं भांडं त्या प्रकारे तुम्ही घ्यायचं आहे. त्यामध्ये मोहरीचे तेल घ्यायचे आहे. थोड्या जास्त प्रमाणात घ्या हे तेल आणि थोडं पसरट भांडं घ्या मोठं, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा चेहरा त्यामध्ये पाहायचा आहे. तुमचा चेहरा, दात, बोटांची नखे असे प्रत्येकाने, घरातल्या प्रत्येक सदस्याने या तेलामध्ये बघायचे आहे. आपला चेहरा प्रथम बघायचा आहे, आपले दात, नखं हे सगळं ते तेलामध्ये बघायचं आहे घरातल्या प्रत्येक मेंबर्सनी. आणि मग ते तेल शनी मंदिरातच जाऊन ते तेल तुम्हाला शनी मंदिरातच न्यायचं आहे. एक मोठी जाड कापसाची वात घ्यायची आहे तुम्हाला. पूर्ण जाड कापसाची वात वळा, त्याला काळा बुक्का लावायचा आहे आणि ती वात त्या तेलामध्ये टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. लक्षात घ्या, इथे मी तुम्हाला मोठी जाड वात सांगितलेली आहे घ्यायला. म्हणजे जसजसा दिवा जळत जाणार आहे त्याप्रमाणे तुमच्या मागची इडा, पिडा, नजरबाधा, त्रास सगळं काही जळून जाणार आहे आणि शनी महाराज तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत त्यातून बाहेर काढणार आहेत. तर हा आपला आजचा उपाय होता. कसा वाटला? आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या स्तुतीज मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.